नमस्कार, मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला सांगणार आहे गायीबद्दल काही शुभ गोष्टी आहेत, त्यांची माहिती आपण जाणून घेऊया। गाय अतिशय शांत आणि सौम्य जनावर आहे। हिंदू धर्मात ही पवित्र आणि पूजनीय मानली गेली आहे। तसेच ज्योतिषशास्त्राच्या अनेक शास्त्रांमध्ये गायीची विशेषता दर्शवण्यात आली आहे। चला बघूया गायीबद्दल काही शुभ शकुन आहेत, ते आपण जाणून घेऊया। प्रवास प्रारंभ करताना गाय समोर दिसली किंवा ती आपल्या बछड्याला दूध पाजताना दिसली तर प्रवास यशस्वी पार पडेल असे समजावे। घरात गाय असल्यास वास्तुदोष नाहीसे होतात। रोज सकाळी आपल्या आहारातून एक पोळी पांढऱ्या गायीला खायला दिल्यास शुक्राचे नीचत्व किंवा शुक्रासंबंधी असलेले दोष स्वतःहून समाप्त होतात। पितृदोष असल्यास गायीला दररोज किंवा अमावास्येला पोळी, गूळ आणि चारा खाऊ घातल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते। तसेच रस्त्यावरून जात असताना समोरून गाय येताना दिसत असेल तर ती आपल्या उजव्या बाजूने जाऊ द्यावी। प्रवासात आणि कामात यश नक्की मिळते। आपल्या जन्मपत्रिकेत सूर्य अशुभ स्थितीत असेल किंवा केतूमुळे समस्या येत असतील तर गायीची पूजा आवर्जून करावी, दोष नाहीसे होतात। गायीच्या तुपाचे एक नाव आहे आयु। आयुर्वेद घृतम अर्थात गायीच्या दूध तूप याने व्यक्ती दीर्घायुष्य होतो। हस्तरेषेत आयुरेखा तुटलेली असल्यास गायीचे तूप कामात घ्यावं आणि गायीची पूजा करावी। वाईट स्वप्न दिसत असल्यास गायीच्या नावाने स्मरण करावे, मन शांत होईल आणि अशा स्वप्नांपासून मुक्तता मिळेल। जन्मपत्रिकेत बृहस्पती अशुभ स्थितीमध्ये असेल तर गायीच्या कुबडांचे दर्शन करावे। गूळ आणि चण्याची डाळ ठेचून गायीला पोळी खाऊ घालावी। तसेच जन्मपत्रिकेत सूर्य चंद्र कमजोर असल्यास गायीच्या डोळ्यांचे दररोज दर्शन करावे, लाभ प्राप्ती होते। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। मराठी अमृतधारा।